नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत 10 तारखेचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. 10 तारखेला कोणत्या कोणत्या भागात कसा पाऊस असणार किंवा कोरडं वातावरण असणार की पाऊस होणार की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी गोष्ट अशी सांगायची की जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणत्या भागातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण बघतोय सकाळी 9 ते 2 पर्यंतचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. म्हणजे जवळपास पूर्ण दिवसभराचा हवामान अंदाज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सुरत, नाशिक, मुंबई या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नाशिकमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर वापी, बोईसर या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर नाशिकमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते. आता याचबरोबर इतर ठिकाणी कुठे कुठे वातावरण कसं आहे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर वापी, इकडे सुरत, त्याचबरोबर बोईसर, मुंबई, नाशिक, अकोले या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर जव्हार, वादा, त्याचबरोबर पेठ या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आहे. तर घोटी या ठिकाणी हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, मुंबई, पेण, लोणावळा, त्याचबरोबर लौसा, मुरुड, जंजिरा या ठिकाणी हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, सातारा या ठिकाणी सुद्धा हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतो. त्याचबरोबर पाटणमध्ये सुद्धा हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर विटा, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. निपाणीमध्ये सुद्धा बेळगाव, गोकाक या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं बघायला मिळतंय. त्याचबरोबर विजयपूर, त्याचबरोबर अक्कलकोट, सोलापूर, नळदुर्ग, तसेच पंढरपूर, सांगोले, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, त्याचबरोबर कर्जत, जामखेड, पाथर्डी, अहिल्यानगर, शिरूर, मंचर, पुणे हा पूर्ण भाग कोरडा आपल्याला बघायला मिळतो. श्रामपूर, कोपरगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. मनमाड, मालेगाव, सटाणा, त्याचबरोबर धुळे, साक्री, नंदुरबार या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण आपल्याला कोरडं बघायला मिळतंय. त्याचबरोबर सायगाव, बोदवड, जळगाव, तसेच भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, त्याचबरोबर बीड, माजलगाव, परतूर, जिंतूर, परभणी, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण बघितलं की आपण जेवढेही आपण आपलं आसपासचे जिल्हे, आसपासचे शहरं जी आहेत आपल्याला जी आपण रोज बघत असतो, तर या भागांमध्ये पूर्णतः वातावरण तुम्हाला कोरडं बघायला मिळतंय. त्याचबरोबर तुम्ही जर अजून इकडे बघितलं तर नवसारी, सुरत या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं बघायला मिळतंय. तसेच त्र्यंबक या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर कसारा, पलसीन, त्याचबरोबर अंघाई या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. कारण की पाऊस हा कुठेच दाखवला जात नाहीये. पूर्णतः वातावरण कोरडं आहे. आता निमगाव, सिन्नर, भेंडाळी, लाखलगाव, ओझर, निफाड, त्याचबरोबर लासलगाव, पाटोदा, इकडे येवला, नगरसूल, अंदरसूल, आपेगाव, वैजापूर, त्याचबरोबर जर बघितलं तुम्ही तर पिंपळगाव, बसवंत, दिंडोरी, त्याचबरोबर अजून वणी, धोडंबे, कळवण, अंभोना या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. देवळा, सटाणा या ठिकाणी सुद्धा. त्याचबरोबर इकडे तुम्ही जर बघितलं तर सापुतारा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सुरगाण्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. वागदरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, आता जवळपास काल पण पाऊस नव्हता, आज पण पाऊस नाहीये आणि उद्या सुद्धा म्हणजे शुक्रवारी 10 तारखेला सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर 8 तारखेला पाऊस दुपारपर्यंत फक्त पाऊस पडलाय. त्यानंतर पाऊस हा उघडून गेलेला आहे. तर आता परत पाऊस पडलेला नाहीये. जालना, अंबड, परतूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. जिंतूर, परभणी, इकडे नांदेड, त्याचबरोबर निजामाबाद, निर्मळ,
तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं तर पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. तुम्ही इकडे बघू शकता यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर अरवी, अमरावती, अचलपूर, अकोट, अकोला, बुरहानपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. चोपडा, शिरपूर, सेंधवा, त्याचबरोबर नंदुरबार, साक्री, नवापूर, वायरा, अश्वा या ठिकाणी सुद्धा वातावरण तुम्हाला पूर्णपणे कोरडं बघायला मिळते. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वातावरण हे पूर्णतः आपल्याला कोरडं बघायला मिळते. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की वातावरण हे पूर्णतः कोरडं आहे. तर तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपले कांद्याचे त्याचबरोबर आपल्या पिकांचे बाजारभाव सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच मिळते चॅनलवरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नवीन असल्यानंतर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणत्या भागातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.